दिवंगत लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या 11व्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आज परळी इथल्या गोपीनाथ गडावरती वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। गोपीनाथ गडावरती आकर्षक सजावट सुद्धा करण्यात आली आहे। समाधीच्या स्थळी मुंडेंचा जीवन प्रवास दाखवणाऱ्या छायाचित्राचं प्रदर्शन सुद्धा मांडण्यात आलेलं आहे आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी स्वानंद पाटील यांनी। दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा आज स्मृतिदिन आहे आणि स्मृतिदिनानिमित्तच त्यांच्या समाधीस्थळावर फुलांची आकर्षक अशी सजावट केली गेलेली आहे। आपण जर बघितलं तर या ठिकाणी गुलाब असेल, झेंडू असेल यासह अनेक फुलांची आकर्षक सजावट करण्यात आलेली आहे। राज्यभरातून मुंडे समर्थक जे आहेत ते गोपीनाथ गडावर आज नतमस्तक होण्यासाठी येत असतात। याचबरोबर आपण जर बघितलं तर यंदा या समाधीच्या परिसरातच म्हणजे बाजूलाच अगदी एक मुंडे साहेबांचे जे जुने फोटो आहेत हे फोटो देखील इथे लावण्यात आलेले आहेत। यामध्ये संपूर्ण अगदी आपण जर बघितलं तर प्रमोद महाजन असतील, त्यानंतर दिवंगत जे अटल बिहारी वाजपेयी यांच्यासोबतचे काही फोटो आहेत, त्याचबरोबर जे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी यांच्यासोबतचे फोटो देखील या परिसरात आज लावण्यात आलेले आहेत आणि हेच फोटो आकर्षणाचे केंद्र बनलेले आहेत। आपण जर बघितलं तर त्या साईडला पण समाधीच्या दोन्ही बाजूला ही फोटो गॅलरी आज जणू उभी केली गेलेली आहे। मी कॅमेरामॅनला सांगतो, आपण जर त्या साईडलाही बघितलं तर संपूर्ण जो जीवन प्रवास आहे मुंडे साहेबांचा आज या फोटोच्या माध्यमातून इथे दाखवला जात आहे आणि कौटुंबिक असतील, राजकीय असतील असे सर्व फोटो या ठिकाणी आज जे फोटो गॅलरी आहे ही ती उभे करण्यात आलेली आहे आणि ही फोटो गॅलरी आता आज सर्वांचे आकर्षणाचे केंद्र बनलेली आहे। कॅमेरामॅन संतोष शिरसाटसह मी स्वानंद पाटील, गोपीनाथगड, परळी वैजनाथ। आणि यानंतर बुलेटिनमध्ये पुन्हा एक छोटासा ब्रेक बघत रहा एबीपी माझा।